नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक अगदी ताजा विषय घेऊन मी आली आहे तुमच्यासमोर। 29 मेला राहूचा बदल होतोय आणि राहू जातोय कुंभ राशी, जी त्याची मूलत्रिकोण म्हणजे त्याच्यासाठी खूप चांगली रास आहे। आजोळी येतो त्याच्या, आणि गुरु मिथुन राशीमध्ये 14 मेला ऑलरेडी गेलेला आहे। मिथुन राशीमध्ये गेलेला जो गुरु आहे ना, त्या मिथुन राशीच्या समोर गुरुची धनुरास असते नेहमीच। त्याच्यामुळे तो स्वतःच्या घराकडे बघतोय आणि राहू स्वतःच्या आजोळी आहे। त्यामुळे दोघंही आपल्या आपल्या प्रतीने शक्तिवान आहेत। आता हा जो राहू आहे हा शनीच्या राशीमध्ये, मूलत्रिकोण राशी जी त्याची कुंभ आहे ही शनीची रास आहे। आणि राहू आणि शनी हे मित्र आहेत, पण राहू हा अशरीरी ग्रह आहे आणि शनीला सर्वात मोठा पापग्रह असं म्हटलं जातं। हा प्रचंड ह्यूज जायंट आहे, गॅस जायंट, जो वायूंनी बनलेला आहे, त्याच्याकडे जमीन नाही आहे। आणि राहूला तर स्वतःचा देहच नाही आहे, अजिबात देह नाही आहे राहूला। त्याच्यामुळे तो शनीच्या घरी गेल्यामुळे तो मी शनी आहे असा वागतो। दुसरा गुरु जो मिथुन राशीत गेला आहे हा बुधाच्या राशीत गेला आहे। बुध हा बुद्धीचा कारक आहे, गुरु हा शहाणपणाचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे, आणि तो स्वतःच्या राशीच्या समोर आहे, मिथुनेत म्हणजे धनुराशीच्या समोर आहे। त्याच्यामुळे याला पण बळ चांगलं आहे। आता या ग्रहांचा परिणाम माणसावर होत असतो, तर प्रत्येक माणसाला, तुम्हाला ऐकणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की तुमची एक काहीतरी रास आहे। आणि आपण शिकलो की रास ही नक्षत्र आणि चरण याच्यामध्ये असते। त्याच्यामुळे मिथुन राशीमध्ये जो गुरु आहे हा कुणाकुणाला चांगला, कुंभ राशीमध्ये जो राहू आहे तो कुणाकुणाला चांगला, हे आपण चंद्रापासूनच बघतो। त्यामुळे तुमचा चंद्र म्हणजे तुमच्या राशीला जर मिथुनेतला गुरु हा दुसरा, 5वा, 7वा, 9वा, 11वा येईल तर तो शुभ आहे। म्हणजे कुणाला शुभ आहे, तर वृषभ राशीला दुसरा आहे म्हणून शुभ आहे, तुळ राशीला 9वा आहे म्हणून शुभ आहे, कुंभ राशीला 5वा आहे म्हणून शुभ आहे, धनुला 7वा आहे आणि सिंह राशीला 11वा आहे। त्यामुळे या सर्व राशींना हा गुरु शुभ परिणाम देणार आहे। काय काय शुभ परिणाम देतो गुरु, तर दुसरा येणारा गुरु संपत्तीकारक असतो, 5वा येणारा गुरु शिक्षण, एंटरटेनमेंट, क्रिएटिव्हिटी, नातवंड, मुलं या सगळ्यांसाठी चांगला असतो। 7वा येणारा गुरु बिझनेसला चांगला असतो, सामाजिक रिलेशन्सला चांगला असतो, नवरा बायकोंच्या नात्यात चांगला असतो। 9वा येणारा गुरु हा मुळात नवम स्थानाचाच गुरु कारक असल्यामुळे निसर्ग कुंडलीप्रमाणे 9वा येणारा गुरु हा तीर्थक्षेत्री प्रवास, लांबचे प्रवास, परदेशी प्रवास आणि उच्च शिक्षण यासाठी चांगला आहे। मुळात वडिलांचे संस्कार चांगले झालेले असतील तर 9वा गुरु फार चांगलं फळ देतो। आणि एकादशातला गुरु हा नेटवर्क सर्कलमध्ये, मित्रमंडळींमध्ये आहे, म्हणजे माझ्या घरी संपत्ती देईल, माझ्या शिक्षण क्षेत्रात मला पुढे नेईल, माझ्या जोडीदाराबरोबर मला चांगलं सुख देईल, ऐहिक सुख देईल, माझ्या परदेश प्रवास, लांबच्या प्रवासामध्ये मला चांगल्या प्रकारे मला ते प्रवास फळतील आणि मला मजा येईल। आणि माझ्या मित्रमंडळींच्या बरोबर मला 11वा गुरु आल्यामुळे मला तिथूनही लाभाचे प्रसंग येतील। मित्रमंडळींचं स्थान हे लाभस्थान आहे कुंडलीतलं, म्हणून वृषभ, कुंभ, धनु, तूळ, सिंह या राशींना उत्तम गुरु आहे। आता राहू पण चांगला वाईट दोन्ही आहे। प्रत्येक ग्रह हा नेहमी दोन्ही बाजूंचेच परिणाम देत असतो। आपण पाहिलं आहे ॲस्ट्रॉलॉजी हा बॅलन्सिंगचा विषय आहे, फक्त चांगलं नाही, फक्त वाईट नाही। त्यामुळेच तर माणूस अतिशय पॉझिटिव्हिटीने जगू शकतो। राहू कुठला चांगला असतो, तर जो चंद्राला 3रा आहे, 6वा आहे, 10वा आहे, 11वा आहे, त्या राशींना तो चांगला आहे। आत्ता राहू शुभफळ मेषेला देणार आहे, मेषेला 11वा आहे, वृषभेला देणार आहे 10वा आहे, कन्येला 6वा आहे म्हणून शुभ आहे, आणि धनुराशीला 3रा आहे म्हणून शुभफळ देणार आहे। मग राहू शुभफळ काय देणार, जसं मी आत्ता गुरु सांगितलं या इतका आला, दुसरा आला म्हणून अमकं, 5वा आला म्हणून अमकं, तसं राहू ज्यांना 3रा आहे धनुराशीला, 3रा म्हणजे पराक्रमी,
पराक्रम करून, प्रयत्न करून, संघर्ष करून त्याला हवं ते मिळवणार. राहू हा ऐहिक सुखाचा कारक आहे. कन्येला जो 6वा आहे, 6वं स्थान मुळात कन्या रास ही निसर्ग कुंडलीच्या 6ठ स्थानातलीच रास आहे. प्रॅक्टिकल लाईफ, सेवाभावाची रास आहे. याला 6वा आलेला राहू हा नोकरी धंद्यामध्ये खूप चांगला आहे, बदल घडवणार आहे तो. राहू जेव्हा 2, 6, 10व्या स्थानात येतो कुंडलीच्या, त्याला अर्थत्रिकोण असं म्हणतात. तो नोकरीमध्ये बदल करतो आणि त्यात हा या स्थानामध्ये येणारा राहू जर 3रा, 6वा, 10वा, 11वा राशीला आला तर ते बदल पॉझिटिव्ह असतात. जेव्हा 10वा राहू आहे वृषभ राशीला, वृषभ राशीचा राहू मित्र आहे. का मित्र आहे? कन्येचा पण मित्र आहे. कारण वृषभ रास, कन्या रास, या कन्या रास बुधाची, वृषभ रास शुक्राची, बुध, शुक्र, शनी, राहू, केतू हे मित्र आहेत. त्यामुळे कन्या राशीला, वृषभ राशीला मित्र, वृषभेला 10वा राहू मित्र. 10वा म्हणजे कर्माच्या स्थानामधला, म्हणजे कामाचं, नोकरीचं, बिझनेसचं स्थान, इथे शुभफळ देणार आहे. आणि मेषेला 11वा प्रत्येक ग्रह हा लाभ असतो. त्यामुळे मेष राशीला हा राहू लाभ मिळवून देणार आहे. हे आपण जे पाहिलं, हे चंद्रापासून हे ग्रह शुभ ज्यांना आहेत त्यांना शुभफळ देणार आहेत. पण शुभफळ हा लेखी शब्द झाला, म्हणजे काय हे कळायला पाहिजे ना तुम्हाला. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये हे ग्रह, म्हणजे गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, हा जेव्हा त्याच्या कारक स्थानात, म्हणजे त्याला जिथे चांगलं काम करता येतं अशा स्थानामध्ये, म्हणजे कुंडलीच्या 2, 5, 7, 9, 11 स्थानांमध्ये शुभ येतो, तेव्हा रात दुनी दिन चौगुणी अशी प्रगती करणारा असतो, उत्तम फळ देतो. गुरु हा शहाणपणा देणारा ग्रह आहे. पण गुरुची जी चांगले परिणाम देणारी स्थानं आहेत ना कुंडलीतली, ही सगळी धनयोगाची स्थानं आहेत. त्यामुळे साईड इफेक्ट आहे. गुरु असा आला की तुम्हाला पैसा मिळतो. आणि राहू जो आहे हा नैसर्गिक पापग्रह आहे, तो अशुभच असतो असं नाही. प्रत्येकच ग्रहाला असं आहे, शुभग्रह सगळ्यांना शुभ असतात असं नाही, अशुभ ग्रह सगळ्यांना अशुभ असतात असं नाही, म्हणजे पापग्रह. पण हा राहू जेव्हा 3, 6, 10, 11व्या स्थानामध्ये 3रा, 6वा, 10वा, 11वा चंद्राला आला, तेव्हा तो त्या स्थानाचं उत्तम फळ देतो. 3रा आलेला राहू हा तुम्हाला पराक्रमामध्ये आला, म्हणजे तुम्ही संघर्ष करून ऐहिक सुख उत्तम मिळवता. 6वा आला म्हणजे नोकरी धंद्यामध्ये बदल करून प्रगतीकडे जाता. 10वा आला म्हणजे कर्मामध्ये खूप अतिशय स्पर्धात्मक काम करून पुढे जाता. 11वा आला म्हणजे तुम्ही जे काही काम केलंय त्याच्यामधून तुम्हाला लाभ मिळतो. असं गुरु आणि राहूचं ढोबळ मानाने फळ सांगितलं जातं. आता गुरु जास्त चांगला कसा ओळखाल तर तुम्हाला आता राशींचे त्रिकोण मी शिकवले, माहिती आहेत तुम्हाला. मेष, सिंह, धनु या एका त्रिकोणातल्या अग्नितत्वाच्या ग्रहांच्या राशी आहेत. याला धर्मत्रिकोण म्हणतात. इथे हा गुरु आणि राहू जे आत्ताचे बदल झालाय ना, ह्या त्रिकोणांमध्ये बघताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी घडली आहे की मिथुनेत आणि कुंभेमध्ये हे 2 ग्रह आले आहेत. तर मिथुन आणि कुंभ हा एक त्रिकोण आहे, म्हणजे यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सारखा आहे. मिथुनेचा आणि कुंभेचा दृष्टिकोन हा शिक्षण घेऊन इच्छा, महत्वाकांक्षा पूर्ण करणं हा या त्रिकोणाचा स्वभाव आहे, ज्याला कामत्रिकोण असं म्हणतात, वायुतत्वाच्या राशींचा. मग मेष, सिंह, धनु या ज्या अग्नितत्वाच्या राशी आहेत, यांना हा कामत्रिकोण जो आहे ना, हा 3रा, 6वा, 10वा, 11वा असा राहू, 2, 5, 7, 9, 11 मधला गुरु, असं वेगळं वेगळं असू शकतं. म्हणून मेष, सिंह, धनु लग्न ज्यांचं आहे त्यांना इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे हे ग्रह आहेत. वृषभ, कन्या, मकर ह्या अर्थत्रिकोणामधले जे ग्रह आहे, अर्थत्रिकोणामधल्या ज्या राशी आहेत, यांना अर्थत्रिकोणातच हे ग्रहांचे एकमेकाकडे बघणारे त्रिकोण आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या मुळात ऐहिक सुखाच्या राशी आहेत आणि ऐहिक सुखासाठी या चांगलं काम करणार आहेत.
हे ग्रह. मिथुन तुळ कुंभ हा जो कामत्रिकोणाचं त्रिकोण आहे, कामत्रिकोणाच्या राशींचा त्रिकोण आहे, तर ह्या राशींमध्ये 1, 5, 9 म्हणजे धर्मत्रिकोणामध्ये आलेत. म्हणजे ॲक्च्युली ज्या राशी अतिशय उत्तम आयुष्य जगतात त्यांना कर्तव्यबुद्धीने काम कसं करायचं हे दाखवणारे हे ग्रह आलेत. आणि ज्या कर्क वृश्चिक मीन या 3 राशी आहेत, ज्या मोक्ष त्रिकोणातल्या जलतत्वाच्या आध्यात्मिक राशी आहेत, त्यांना आध्यात्मिकता सोडायची गरजच नाही. कारण परत हे 3 ग्रह, हे 2 ग्रह त्यांच्या मोक्ष त्रिकोणामध्ये म्हणजे 4, 8, 12 स्थानामध्येच आलेले आहेत. म्हणून जे तुम्ही पंचांगामध्ये श्रीप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, लोहपाद असं जे काही शब्द वाचताना त्याचा मतितार्थ हा आहे. आता ह्यानंतर आपण असं बघू शकतो की तुम्हाला माहीत आहे प्रत्येक कुंडलीचं जे प्रथम स्थान असतं त्याला लग्नस्थान म्हणतात. ती पूर्व क्षितिजावरची रास आहे जन्माच्या वेळची. पण प्रत्येकाचा चंद्र लग्नामध्ये नाही आहे, तो वेगळ्या वेगळ्या स्थानामध्ये आहे. म्हणजे रास एक असते आणि लग्न दुसरं असू शकतं. मेष रास असेल तर मेष लग्नच असतं असं नाही. तर आपण आता असं बघूया की मेष लग्न आणि मेष रास असं असेल तर हा राहू गुरु काय करतील. वृषभ लग्न वृषभ रास असेल तर काय करतील. कारण मेष लग्न मेष रास हा अग्नितत्वाचा धर्मत्रिकोणात येतं. वृषभ लग्न वृषभ रास हा अर्थत्रिकोणात येतो. मिथुन लग्न मिथुन रास हा कामत्रिकोणात येतो. कर्क लग्न कर्क रास हा मोक्ष त्रिकोणात येतो. त्यामुळे आपण ह्या नंतर बघणार आहोत की प्रत्येक रास लग्नाला ढोबळमानाने हे ग्रह काय दाखवणार आहेत. मी ढोबळमानाने असंसाठी म्हणाले की प्रत्येक लग्न राशीमध्ये म्हणजे प्रत्येक लग्नाच्या कुंडलीमध्ये 12 स्थानामध्ये कुठेही चंद्र असू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं प्रेडिक्शन बघावं लागेल. पण मी आत्ता इथे ढोबळमानाने तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना आपल्या राशीसाठी या लग्नामध्ये माझ्या घरातल्या कुणाला कसं पडेल, कसं हे ग्रह फळ देणार आहेत. कारण हे 3 लॉंग टर्म फिरणारे ग्रह आत्ता बदललेत, शनी, राहू आणि गुरु. तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मला मेल करा. मी तुम्हाला मेलवरती तुमच्या प्रत्येकाचं प्रेडिक्शन सांगू शकते.